मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आजची महत्वाची आनंदाची ब्रेकिंग न्यूज पुढील प्रमाणे. मित्रांनो, आताच्या घडीची मोठी बातमी. राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ, वेतन व भत्ते लागू. या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, अशाश्वत प्रगती योजना, वारसा हक्क आणि इतर देय भत्ते या संदर्भात आर्थिक लाभ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राज्यातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी याकरता राज्य सरकारकडे निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे आणि त्या संदर्भाने मुद्दा क्रमांक 1, किमान वेतन. केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन 18,000 रुपये हे निश्चित केले आहे. परंतु त्याच वेळी राज्य सरकारने 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन 15,000 रुपये इतके निश्चित केले आहे. याचा सर्वात मोठा आर्थिक तोटा हा राज्यातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांना होत आहे. यामुळे केंद्र सरकार प्रमाणे किमान 18,000 रुपये इतके वेतन म्हणजे किमान वेतन मिळावेत अशी मागणी करण्यात आली. 2, अशाश्वत प्रगती योजनेच्या संदर्भातील मुद्दा. राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी लवकर उपलब्ध होत नाही आणि ज्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही अशा पदांना राज्य सरकारने अशाश्वत प्रगती योजना सेवेचे 10, 20, 30 वर्षानंतर वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू करण्याचे निर्देश आहेत. परंतु सदर अशाश्वत प्रगती योजना लागू होण्यासाठी बराच काळ विलंब होत असतो आणि या विलंबामुळेच मागणी तत्काळ निकाली काढावी असे निवेदन सादर केले आहेत. लाड पागे समितीचा वारसा हक्क. मुद्दा क्रमांक 3, सफाई कर्मचारी पदावर काम करणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या शिपाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीचा वारसा हक्क योजनाचा लाभ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ड्रेस कोड. प्रादेशिक मनोरुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड बदलून त्यांना साडी ऐवजी सलवार कुर्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. पदभरतीच्या संदर्भातीलही सुद्धा मागणी आहे. पदभरती 2023 च्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त जागेवर सेवेत रुजू करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे आणि इत्यादी मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत निवेदन पत्र राज्य सरकारला देण्यात आले. कारण 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या वेळेस या मुद्द्याचा विचार व्हावा अशा प्रकारची भावना असल्यामुळे हे निवेदन सादर करण्यात आले. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यास माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.